आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावातच सूर्य आहे आणि हे उगवता हुआ सूर्य आहे, हा मावळतीचा सूर्य नाही आहे। खरं म्हणजे रोहित शर्मांचा तर अनुभव खूप मोठा आहे, पण या चौघांमध्ये काही कॉमन असेल तर बॉलरला त्या ठिकाणी रात्री झोप येणार नाही अशा प्रकारे बॅटिंग करणं हे चौघांचे कॉमन आहे। हे मैदानात उतरले की चौके आणि छक्के याचा हिशोबच या ठिकाणी राहत नाही। आणि सूर्यकुमार यादव देखील आपण सगळ्यांनी बघितलं ज्या प्रकारची बॅटिंग ते करतात, अक्षरशः मला असं वाटतं की अनेक वेळा बॉलर्सला वाटत असेल की हे नसले तर बरं आहे। आणि टीम अडचणीत असताना सेंचुरी मारणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। असे प्लेयरच आपल्याला जिंकून देऊ शकतात आणि अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅच तर आपण कोणी विसरू शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला। पण असा हा काही योगायोग नव्हता, तो तुमचं श्रम होतं, तुमची प्रॅक्टिस होती, त्यामुळे इतका कठीण कॅच तुम्ही पकडू शकले। असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचा, तो परत आत फेकायचा, परत आत येऊन तो पकडायचा, इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे। शिवम दुबे खरं म्हणजे यांचे तर चौके छक्के किती आहेत, IPL मध्ये देखील आपण बघितलं की त्याची गिनतीच नसते। हे मैदानात आल्यानंतर बॅट अशी चालते की मला अनेक वेळा असं वाटतं की ही कुठली वेगळी शक्ती त्या बॅटमध्ये आहे का, अशा प्रकारचं काही त्याला लावलेलं आहे का त्यांनी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटावं। आणि त्यासोबत आमच्या यशस्वी जयस्वालने देखील एकाच सिरीजमध्ये 700+ अशा प्रकारचे रन करून जवळपास सुनील गावस्करांनंतर 45 वर्षांनी हा रेकॉर्ड त्यांनी तयार केला। इतका युवा खेळाडू पण आज अशा प्रकारचा रेकॉर्ड हा त्यांनी या ठिकाणी तयार केलाय।